नमस्कार. आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र. आज 17व्या लोकसभेच्या निवडणुकीचा थोडक्यात बिगुल वाजलेला आहे. मात्र जर विचार केला आपण मित्र हो, आपल्या देशाची पहिली निवडणूक ती कशी झाली असेल याची विचार जर तुमच्या मनात आला तर नक्की त्यावेळेस जर विचार केला आपण तर भारताची परिस्थिती काय होती, शिक्षणाचे प्रमाण काय होतं याचा विचार जर केला तर त्यावेळेसचे लोक मतदान करताना कशा पद्धतीने नाव वाचून मतदान करत होते की चित्र बघून मतदान करत होते असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाला 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश लोकशाही या देशामध्ये राबवता येईल का असा विचार एखाद्याच्या मनात आला असेल. तो विचार सुद्धा काही लोक असे म्हणत होते हा जुगार आहे. पाश्चिमात्य देश तर असं म्हणायचे ज्या देशातील लोकांना वाचता आणि लिहिता येत नाही त्या देशामध्ये लोकशाही यशस्वी होईल का. अशा देशामध्ये लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि 1951च्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या या लोकसभा निवडणुकामध्ये आपण पुढे गेलो आणि लोकशाहीचा देश म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाहीसाठी आपण सज्ज झालो. याची पूर्ण कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात होते जेव्हा आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होती. तर आता या लोकसभेच्या घोषणांमध्ये सर्वात प्रथम म्हणजे जर पाहिलं तर ती निवडणूक म्हणजे जी पहिली निवडणूक आहे ती आपली ती जुगार असल्याचं काही तज्ज्ञ लोक बोलत होते. याच्यामध्ये पाश्चिमात्य जे तज्ज्ञ लोक आहेत ते पुढे होते. पण मात्र 1950 मध्ये सुकुमार जैन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जर विचार केला तर त्यावेळेस त्यांनी खूप चांगली नामी शक्कल लढवली. आता जर तुम्हाला आणि मला वाचताच येत नसेल तर लोक मतदान कसे करतील हा प्रश्न पडणं साहजिक आहे. मात्र त्यावेळेस त्यांनी याच्यावरती एक नामी शक्कल लढवून काढली आणि ती शक्कल म्हणजे त्या काळामध्ये जे निवडणूक चिन्ह दिले ते काय होते तर सर्वांच्या रोजच्या वापरातील दिसणारे असे चिन्ह. म्हणजे थोडक्यात पहिलं म्हणजे जर विचार केला तर बैल लोकांच्या दररोजच्या जीवनातील एक चिन्ह. नंतर सोशलिस्ट पार्टीचं होतं जर पाहिलं आपण तर ते होतं एक वृक्ष. फॉरवर्ड ब्लॅक पक्षाचं होतं हात. म्हणजे हे तुमच्या समोर हे चिन्ह असतील. कम्युनिस्ट पार्टीचं जे आजचं चिन्ह आहे ते त्यावेळेस देखील होतं. म्हणजे तुम्ही रिव्होल्युशन सोशलिस्ट पार्टीचं जर पाहिलं तर ते होतं तुमच्या समोर असण्यानं म्हणजे फावडं म्हणजे कोरं अशी हे चिन्ह तुमच्या समोर दिसत असतील. म्हणजे आता त्यावेळेस लोक जे होते ते मतदान करताना कशाचा वापर करत होते तर चिन्ह बघून मतदान केलं, त्यांनी नाव वाचलं नाही. आता पुढे कोणते कोणते राजकीय पक्ष होते ज्यांनी यामध्ये चिन्हांचा वापर केला आणि सगळ्यात मोठा जो पक्ष होता यामध्ये तो होता काँग्रेस. आता काँग्रेस समोर म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिरारीने भाग घेतला तो पक्ष म्हणजे काँग्रेस. त्यांना त्या काळामध्ये विरोध करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. मात्र त्या काळामध्ये काँग्रेसला विरोध केला ते म्हणजे भारत छोडो आंदोलनाचे मुख्य नेते जयप्रकाश नारायण यांनी. त्यानंतर काँग्रेस समोर उभा होते जे.बी. कृपलानी जे कृषक मजदूर पार्टीचे नेते होते. त्यानंतर नेहरूंचे सुरुवातीचे सहकारी असे दोन सहकारी नेहरूंसमोर उभे टाकले ते म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दुसरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना करून नेहरूंसमोर आव्हान निर्माण केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाचे नेतृत्व करत एकंदरीत काँग्रेस समोर दंड थोपटले. आता पुढे काय झालं त्यावेळेस काँग्रेसला कोणता पक्ष म्हटला किंवा काँग्रेसवरती कशी टीका केली जाते हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही देखील विचार करा. काँग्रेसला एक कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही पक्ष म्हणून त्यांच्यावरती जोरदार टीका केली. ते त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, श्यामाप्रसाद मुखर्जी असो किंवा आता तुम्हाला मी सांगितलं जे.बी. कृपलानी असो अशा नेत्यांनी जयप्रकाश नारायण असो यांनी काँग्रेसवरती म्हणजे नेहरूवरती खूप टीका केली. यामध्ये ते म्हणायचे की आम्ही म्हणजे विरोधी पक्ष म्हणायचे आम्ही कामगारांचे नेते आहोत, शेतकऱ्यांचा आमचा पक्ष आहे आणि काँग्रेस दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाही असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केला. आता त्यावेळेसचे प्रश्न जर विचार केला आपण भौगोलिक आणि सामाजिक असे दोन प्रश्न होते. भारतासारख्या महाकाय अखंड देशात आजही निवडणुका घ्यायच्या म्हटल्या तर निवडणूक आयोगाचा एक दमछाक होती. मात्र त्या काळामध्ये
पहिली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये लोक कशा पद्धतीने येत होते, तर लोकांनी पायी आले, सायकलवरती आले, बैलगाडीने आले, अशा पद्धतीने लोकांनी या लोकशाहीच्या पर्वामध्ये भाग घेतला. 90 ते 110 वर्षाच्या लोकांनी देखील भारताच्या या लोकशाही निवडणुकीमध्ये भाग घेतल्यानं आंतरराष्ट्रीय मीडियाने याला खूप प्रसिद्धी दिली. आता तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने, तर त्या लोकांना लोकशाही म्हणजे माहिती नाही, मतदान म्हणजे काय असतं हे देखील माहिती नाही. अशा देशामध्ये लोकशाही सुरुवात झाली होती. तुम्ही विचार करू शकत नाही, एखाद्या रस्त्याने म्हणजे हजारो किलोमीटरचा प्रवास करायचं म्हटलं तर पहिलं पाऊल जे होतं ते भारताने टाकलं होतं. आणि याच्यामध्ये जर विचार केला आपण तर त्या देशातील लोकांना लिहिता वाचता येत नाही असे लोक मतदानाला येत होते. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न होता महिलांच्या मतदानाचा. आपल्याकडे जरा पहिल्यापासूनच महिला ज्या आहेत त्या चूल आणि मूल इथपर्यंतच म्हणजे तिथपर्यंतच होत्या. मात्र आता त्यामध्ये सामाजिक समस्यांचा जर विचार केला तर महिला ज्या होत्या त्यांचं नाव देण्याच्या ऐवजी सासूचं नाव सांगायच्या किंवा शेजारच्या बाईचं नाव सांगायच्या, वेगवेगळे नाव सांगायच्या. त्यामुळं त्या काळामध्ये 28 लाख महिलांची नावं जी होती कमी करण्यात आली होती मतदान याद्यामधून. त्यावेळेस देखील विचार केला तुम्ही तर त्यावेळेसच्या 28 लाख महिलांचं मतदान निवडणूक आयोगाला कमी करावं लागलं होतं, तरीही महिलांनी नाव नोंदवलं, हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. आता त्यावेळेसचा निवडणूक प्रचार कसा होता? साहजिक आहे ना, आज आपल्याला सोशल मीडिया नवीन प्लॅटफॉर्म आलेला आहे, टीव्ही आहे. त्यावेळेस टीव्ही सर्वदूर पोहोचला देखील नव्हता. त्यावेळेस होता फक्त रेडिओ, वर्तमानपत्र, ते देखील बोट्यावरती मोजण्या इतकी होती. आता जर तुम्ही पाहिलं त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं काम केलं ऑल इंडिया रेडिओने. आणि त्यावेळेसचे जे निवडणूक आयुक्त होते त्यांनी त्यावेळेस जे थिएटर होते त्या थिएटरमध्ये वेगवेगळ्या जाहिराती दिल्या आणि या जाहिरातीमधून निवडणूक आयोग म्हणजे काय, थोडक्यात मतदान कसं करायचं याची पूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचली आणि निवडणूक आयोगाने प्रचार सुरू केला. आता प्रचार कसा होता, तर भिंतीवरती वेगवेगळ्या म्हणजे पक्षांचे स्टिकर चिटकवलेले असायचे. बैलांच्या पाठीवरती पक्षांची नावं लिहिलेली असायची किंवा चिन्ह लिहिलेलं असायचं. विशेष म्हणजे काँग्रेसचं चिन्हच बैल होतं, त्यामुळं काँग्रेसला विशेष प्रचार करण्याची गरज नव्हती. मात्र इतर जे पक्ष होते त्यांनी भिंती असो किंवा बैलांच्या जनावरांच्या पाठीवरती याचा प्रचार करत होते. त्यावेळेस आता ज्या रिक्षा वगैरे त्याच्या मागे जे पोस्टर लावतात तसे पोस्टर नव्हते. पण मात्र ही जी निवडणूक होती ही निवडणूक गावागावापर्यंत निवडणूक म्हणजे काय याचा अर्थ तरी पहिल्या निवडणुकीने सोडून दिला, म्हणजे पोहोचवला. याच्यामध्ये सगळ्यात जास्त फिरले ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांना टोकाचा विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी असो. या लोकांनी त्यांची एवढं प्लॅटफॉर्म मजबूत असताना काँग्रेसचं तरी देखील यांनी त्यांना बऱ्यापैकी विरोध केला. आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी त्या काळामध्ये 25,000 महिलांचं अंतर कापलं होतं. आता विचार करा त्यावेळेची परिस्थिती काय होती. भौगोलिक विचार केला आणि संसाधनाचा विचार केला तर हे जे अंतर होतं हे खूप होतं. आणि आजही त्यांच्या म्हणजे देश पिंजून काढणारा भारताचा पहिला पंतप्रधान असं देखील त्यांच्याबद्दल वर्णन केलं जातं. आता देशातील पहिलं मतदान कोणी केलं, कुठे घडलं, कोणी केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर सगळ्या देशाच्या पहिल्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं ते झालं 25 ऑक्टोबर 1951 हिमाचल प्रदेशमध्ये. चिनी तहसीलमध्ये हे स्वतंत्र भारताचं पहिलं मतदान म्हणून ओळखलं जातं. आता पहिलं हिमाचलमध्येच का, तर आज ज्या पद्धतीने निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोग नियोजन करतो त्याच पद्धतीने त्यावेळेस त्यांनी जे नियोजन केलं होतं ते नियोजन असं होतं की त्यावेळेस हवामानाचा विचार करून जर बर्फ पडला असता तर त्यावेळेस हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या नसत्या. म्हणून त्यावेळेला सगळ्यात पहिली निवडणूक जी होती ती हिमाचल प्रदेशमध्ये पार पडली. त्यानंतर सगळ्या ज्या निवडणुका होत्या म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये 1952 पर्यंत पूर्ण झाल्या. फेब्रुवारी 1952 पहिल्या निवडणूक म्हणजे पहिल्या देशातील निवडणुकीचं मतदान संपून निकाल लागला. आता पहिल्या निवडणुकीमध्ये साधारण 45% मतदान झालं होतं एकूण लोकसंख्येच्या. ते म्हणजे खूप होतं, कारण जर विचार केला तर एक असा देश, त्या देशामध्ये राजा रजवाडे यांची सत्ता होती आणि त्या देशातील लोक जर पुढे येऊन मतदान करतायत, लोकशाहीला मानतात,
हा सगळ्यात मोठा विजय होता लोकशाहीचा किंवा लोकशाही राबवणाऱ्यांचा, या नेत्यांचा. कारण त्या काळामध्ये काही लोक असे होते की त्यांना राजा रजवाड्यांचं सरकार म्हणजे एक सत्ता असावी असं देखील मत होतं. तर काहींचं असं मत होतं भारतासारख्या देशामध्ये काही दिवस हुकुमशाहीचं सरकार असावं, एका हातात सत्ता असावी असं देखील तज्ज्ञांचं मत होतं. मात्र निकाल लागला आणि या निकालामध्ये साधारणपणे तुम्ही विचार करू शकत नाही, सगळ्यात पहिल्यांदा जर विचार केला आपण तर जागा किती असतील. साधारण आपण जर विचार केला तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये निवडणुका निकाल लागल्यानंतर आपल्याला कितीतरी चॅनल बघावे लागतात की कुठे कोणता उमेदवार निवडून आला किंवा कशा पद्धतीने आपल्या देशातील प्रचार सुरू आहे. मात्र पहिली निवडणूक जी होती ती यशस्वी ठरली. त्यामध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यामध्ये साधारणपणे 489 ज्या जागा होत्या त्या 489 जागापैकी 364 जागावरती काँग्रेसने विजय मिळवला. आणि विधानसभा, लोकसभा आणि विधानसभा ह्या निवडणुका सोबत घेतल्या गेल्या होत्या, ही विशेष बाब आहे. त्यामध्ये 3280 जागापैकी 2247 जागावरती काँग्रेसने विजय मिळवला. मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती, त्यांना विरोध करणाऱ्या पक्षांनी देखील आपलं स्थान लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं महत्त्वाचं असतं हे दाखवून देत कम्युनिस्ट पार्टीनं दुसरं स्थान मिळालं. त्यांना लोकसभेच्या 16 जागा मिळाल्या. जयप्रकाश आणि डॉक्टर लोहिया यांच्या सोशलिस्ट पार्टीला 12 जागा मिळाल्या, ते 3 नंबरचा पक्ष म्हणून पुढे आले. तर आचार्य कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली कृषक मजदूर पार्टीला 9 जागा मिळाल्या. तर हिंदू महासभा या पक्षाला 4 जागा मिळाल्या. तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जनसंघाला 3 जागा मिळाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टीला 3 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनला 2 जागा मिळाल्या. आता कुठे जाऊ नका, खूप इंटरेस्टिंग गोष्टी सुरू होत आहेत. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाचं निर्माण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एका दूध विक्रेत्याने पराभव केला. आता तो कोण होता? ते एकूण निवडणुकीचे वैशिष्ट्य जर पाहिलं तर काँग्रेसच्या 28 मंत्र्यांचा पराभव झाला होता. आता तुम्ही म्हणाल हे कसं होऊ शकतं? तर हे होऊ शकतं कारण हे लोकशाहीचं गणित आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव तो कसा झाला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव झाला आणि तो केला काजरोलकर म्हणून जे दूध विक्रेते होते त्यांनी. आता काजरोलकर यांच्या पाठीमागे कोणाचा हात होता? तो निश्चितच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा. असं बोललं जातं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी काजरोलकर यांच्यासाठी खूप सभा घेतल्या आणि त्यांचा विजय खेचून आणला. तसंच विचार केला तर देशामध्ये ज्या पद्धतीने 2014ला मोदींची लाट होती त्याच पद्धतीने त्यावेळेस काँग्रेसची लाट होती. एका व्यक्तीची लाट नव्हती, नेहरूंची लाट नव्हती. मात्र ज्या पद्धतीने प्रचार नेहरूंनी केला त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला आणि ते ज्यांनी देशाचं संविधान निर्माण केलं त्या संविधानाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार यांचा पराभव या निवडणुकीत झाला. म्हणजे जर थोडा जर विचार केला आपण, जो माणूस ते संविधान निर्माण करतो त्या संविधानामध्ये स्वतःच्या पराभवाची देखील बीज रोवली गेली होती. हे कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत देखील असेल. तरीही आपल्या स्वतःच्या फायद्याचा विचार न करता त्यांनी असं संविधान निर्माण केलं की जे सर्वांसाठी समान असेल. या संविधानाची देण आहे. आज आपण 17व्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. लोकशाहीचा हा उत्सव आहे. ज्या जगानं या देशामध्ये लोकशाही राबवू शकत नाही असं म्हटलं त्या देशांच्या नाकावरती टिचून आज हा देश लोकशाहीचं पर्व राबवत आहे आणि जगत आहोत आपण ती लोकशाही. टीका करण्याचा अधिकार आजही आपल्याला त्या संविधानाने दिलेला आहे. टीकाही करतो आणि आनंदाने राजकारण्यांनी जे केलेली कामं असतात त्याचं स्वागतही आज आपण करतो. कारण लोकशाही हे असं माध्यम आहे की जगामध्ये आपल्याला जगण्याचा अधिकार या लोकशाहीने भारतीयांना दिला आहे. कायद्यापुढे सगळे समान आहेत अशी ही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही मी असं म्हणेन. आणि लिखित स्वरूपाची ही लोकशाही ही देशातील जगातील सर्वात मोठी लिखित अशी लोकशाही आहे. आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो किंवा तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते असो, यांनी आपल्यासमोर पहिल्या निवडणुका घेतल्या आणि आज तागायतपर्यंत मध्ये काही चढ उतार आले. थोडक्यात एखादी नाव जी असते तिने थोड्याशा जरी हेलकावे खाल्ले असले तरी आज तागायतपर्यंत हे
जे संविधान आहे, हा जो देश आहे, हा आज आपल्यासमोर आहे. असं म्हटलं जातं की कुछ बात है की कश्ती मिट्टी नाही हमारी, सदियों से दुश्मन रहा है जमाना. त्यामुळंच हा भारत देश आज टिकून आहे. आज आपण 17व्या लोकसभेला सामोरं जात आहोत. या 17व्या लोकसभेमध्ये सजग राहा, जागरूक राहा, पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. तुमच्याकडे काही तुमच्या भागामध्ये निवडणुकीच्या संदर्भात काही अपडेट असतील तर निश्चित आमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या इनबॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मॅक्स महाराष्ट्राचं फेसबुक पेज लाईक करा, मॅक्स महाराष्ट्राचं यूट्यूब पेज लाईक करा. आणि ही जर बातमी सविस्तर तुम्हाला वाचायची असेल तर मॅक्स महाराष्ट्राच्या पेजवरती, मॅक्स महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती www.maxmaharashtra.com या वेबसाईटवरती देखील तुम्ही संपूर्ण बातमी आकडेवारीसह वाचू शकता. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.